हा नाश्ता ना मी 1 वाटी पोह्यापासून केलेला आहे. हा आहे ना वेगळा आणि नवीन. रोज रोज आपण पोह्यापासून कांदे पोहे खातो, पण त्या पोह्यापासून ना हा असा नरम सॉफ्ट स्पंची लुसलुशीत नाश्ता बनवून बघा. हा नाश्ता तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, इडली डोसा वडा सगळं खाणं विसरून जातात. हा नाश्ता तुम्ही हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा लहान मुलाच्या टिफिनसाठी बनवू शकता. इतका छान चटपटीत मसालेदार हा नाश्ता फक्त 1 वाटी पोह्यापासून आपण बनवलेला आहे. तिकडे बघू शकता इतका मस्त झालेला आहे. खाता क्षणी तुम्हाला हा नाश्ता आवडेल. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची एक छोटीशी रेसिपी. तर पाहू शकता इकडे मी 3च साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये आहे, थांबा जरा, हे 1 वाटी पातळ पोहे, म्हणजे आपले कांदे पोहे करतो बघा ते पोहे 1 वाटी, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा. 1 वाटी पोह्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घ्यायची. बस हे प्रमाण लक्षात ठेवा. एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये हे 1 वाटी पातळ पोहे टाकून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा. 1 वाटी रव्यासाठी, परत सांगते, 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही टाकायची. बरोबर हे माप मग व्यवस्थित बसतं. आता हा रवा सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. थोडीशी वाटी ओली होती त्यामुळे तो रवा चिटकला गेला. आणि हे अर्धी वाटी दही टाकलेले आहे. आंबट दही वापरायचं मस्त. याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं, 1-2 चमचे, म्हणजे आपल्याला जरा मिक्स करायचं. तुम्ही हवं तर इकडे चवीनुसार मीठ टाकू शकता, पण मी नंतर ॲड करणार आहे. हे बघा, हे आता रवा दही आणि पोहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाणी थोडंसं अजून ॲड करायचं, जेणेकरून काय होतं रवा आणि पोहे हे एकजीव होऊन जातात आणि सोकलं जातं, फुललं जातात. आणि दह्यामध्ये तो ओलावा आहेच, दहीसुद्धा याच्यामध्ये एक मेल्ट होऊन जातं. पण थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून फुलला जातो रवा आणि पोहे, म्हणजे नरम सॉफ्ट नाश्ता आपला मग तयार होईल. हे बघा मी अगदी थोडं पाणी टाकले आणि याला द्यायचे 10 मिनटं वेळ, म्हणजे चांगलं जरा पाणी वगैरे याच्यामध्ये मुरून द्यायचे, म्हणजे हा रवा आणि पोहे एकदम चांगलं व्यवस्थित हे एकजीव होऊन जातं. हे बघा थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मस्त हे फुललं जातं आणि याला ठेवायचं 10 मिनटं वेळ द्यायचा, म्हणजे चांगलं फुललं जाईल. चला आता थोडा वेळ आपण याला 10 मिनटं वेळ देऊया आणि मग 10 मिनटानंतर चेक करूया. आता 10 मिनटं झालेलं आहे. 10 मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता हे कसं पीठ तयार झालेलं आहे. व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे, दही आहे, त्यामुळे हे चांगलं नरम सॉफ्ट झाले. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला चांगलं मळून घ्या. थोडा ओला हात करायचा, कारण जड जाऊ शकतं थोडंसं, जास्त नाही, म्हणून ह्याला जर मळायला थोडं पाणी लावायचं हाताला. अगदी ओलं ओलं करायचं नाही, थोडं थोडं पाणी हाताला लावायचं आणि असं नरम सॉफ्ट करायचं. हे बघा मस्त असं नरम सॉफ्ट होतं हे पीठ, काही वेळ लागत नाहीत का. आणि असे छोट्या छोट्या याच्या लाट्या घ्यायच्या, गोळे बनवायचे आणि एक असा लांबका रोल करायचा. हे बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. असा रोल करा. तर हे असं तळ हातावर एक लाटी घ्यायची आणि याचे असे रोल बनवायचे. बस हलक्या हाताने करायचं प्रेस, नाही तर तुटला जाऊ शकतो. जाड, लहान, मोठे, पातळ, मग आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर मी असं साईजचे केलेले आहेत. आता मी 2-4 सुरुवातीचे करून घेते आणि उरलेल्या पिठाचे सुद्धा नंतर करते, पण हे तुम्हाला मी सुरुवातीचे दाखवून घेते. हे असं तळ हातावर थोडंसं हे पीठ नरम सॉफ्ट करायचं. ओला हात असतो आपला त्यामुळे नरम सॉफ्ट करायचं आणि मग याचा एक लांबसा थोडासा रोल करायचा. जाड पातळ आवडीनुसार करू शकता. हे असं हलका हात वापरायचा, अगदी प्रेमाने. कुठलीही गोष्ट प्रेमाने आणि मन लावून केली की ती परफेक्ट होतीच होते. हे बघा किती छान असायचा रोल झाला. तर मी 2-4 जरा करून घेते. तर 4 केलेले आहेत. आता आपण करूया ह्याला स्टीम. तर भांड्यामध्ये पाणी तापत ठेवले, चाळणी ठेवायची. ही प्रोसेस आपली आळूच्या वड्या वगैरे करतो बघा, तसे याला स्टीम द्यायच्या. म्हणजे काय होतं, हे जो कच्चापणा असतो पिठामधला तो सगळा निघून जाईल. पीठ चांगलं फुललं जातं, रवा आणि पोहे जे आहेत ना ते फुलले जातात. मग ह्यामुळं काय होतं, नाश्ता तो स्पंची होतो, फुलला जातो. त्यामुळं स्पंची, नरम, सॉफ्ट, लुसलुशीत राहतो, असा कडक होत नाही. मग त्यामुळे याला स्टीम द्या थोडासा. 5 मिनटं द्यायचं, झाकण ठेवायचं आणि 5 मिनटानंतर चेक करायचं. हे बघा एक 5 मिनटानंतर आपण याला चेक करू. तर तुम्ही पाहू शकता नाश्ता किती छान फुलला गेला आहे, अगदी नरम लागतो एकदम बोटाला चेक केले तर. आता हे काढून घेतलं आहे, थंड करायचं.
थंड केलं की मग आपण याला कटिंग करूया. तर झालेले आहेत थंड. तुम्हाला मी दाखवते बघा कसे रोल आपले हे परफेक्ट तयार झालेले आहेत. हे बघा कुठं तुटला नाही, फाटला नाही, क्रॅश नाही पडले, काही नाही, एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. कारण आपण पीठ जरा चांगलं मळून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने याचे छोटे छोटे रोल कट करायचे. आता मी इकडे थोडे मिडियम करते, तुम्ही मोठाले पण करू शकता, हरकत नाही. हे बघा किती छान कट होतात ते. अजिबात कुठे आपला हा नाश्ता जो आहे तो तुटला गेला नाही, परफेक्ट पॅक झालेला आहे आणि इतका स्पंची वाटतोय, नरम वाटतोय. आणि जर याच्यामध्ये ना तुम्ही ते पोहे वगैरे ज्यावेळेस आपण भिजवतो ना त्यावेळेस थोडा चिमूटभर जर खायचं सोडा टाकलं ना त्याला जाळीसुद्धा येते. म्हणजे अगदी ढोकळ्यासारखा सुद्धा हा नाश्ता बनला जाऊ शकतो. पण मी नाही वापरला, पण मी तुम्हाला सांगते जाळीसुद्धा तयार होऊ शकते याला आतल्यात. आता बघा हे सगळे कटिंग करून घेतलेत मी आणि मी तुम्हाला एक पीस उचलून दाखवते. हे बघा जवळून बघू शकता तुम्ही हा स्पंजी किती झाला आहे, एकदम फुलला गेलेला आहे, अजिबात कडक नाही आहे, मस्त झाला आहे बघा. चला आता आपण याची शेवटची स्टेप करून घेऊया, म्हणजे आपला नाश्ता तयार. पॅनमध्ये थोडं तेल बटर वगैरे तुम्ही वापरू शकता, 1 चमचा. आणि कढीपत्ता जो आहे आपला तो बारीक चिरून घ्यायचा आणि तो टाकायचा, अख्खे नाही टाकायचे, बारीक चिरून घ्यायचे. आणि कढीपत्त्याचे 1-2 पाने असे टाकायचे. आणि 1 चमचा राई इकडे वापरा, भरलेला 1 चमचा वापरा राईचा तडका ह्या नाश्त्याला खूप गरजेचा आहे. तर मी इकडे 1 चमचा राई टाकली, थोडेसे कढीपत्ता टाकलेत आणि एकदा चिमूटभर मी इथे हळद टाकते. रंग येतो, छान वाटतो दिसायला नाश्ता, असं सफेद सफेद वाटणार नाही. त्यामुळे इकडे आपण हळद, मीठ आणि लाल तिखट वापरणार आहोत. तर इकडे मी हळद टाकून घेतली राईसोबत. ह्याच्यावर आपण चवीनुसार मीठ टाकायचं, कारण पोहे भिजवता वेळेस मीठ वापरलेलं नाही आहे, त्यामुळे इकडे मीठ टाकून घेते. तुम्ही पोहे भिजवता वेळेस मीठ टाकू शकता, मग इथे नाही टाकलं तरी हरकत नाही. आता इथे 1 चमचा मी लाल तिखट वापरते. मस्त झणझणीत वाटतो हा नाश्ता, खाताना इतकं छान वाटतो, तोंडाची चवच वाढेल. हे बघा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकले ह्या राईच्या तडक्यामध्ये आणि याला हलक्या गॅसवर मिक्स करायचं, जास्त करपून द्यायचं नाही. लगेच आपण कटिंग केलेले जे रोल असतात ना ते आपले पोह्याचे, हे सगळे टाकून घ्या आणि याला मिक्स करून घ्या. बस ह्या तडक्यामध्ये याला गरमागरम मिक्स करून घ्यायचं. बघा खूप हलका हात वापरा, म्हणजे अजिबात जास्त घाई नको आहे, नाही ते तुटले जाऊ शकतात, त्यामुळं जरा जपून. हे बघा असं मिक्स झालं की याच्याहून भरपूर सारी कोथिंबीर टाका. अजूनही चटपटीत स्वाद हवा असेल तर थोडा चाट मसाला किंवा थोडासा लिंबू रस टाकू शकता, अप्रतिम स्वाद लागेल. आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं, 2 मिनटं ठेवायचं वाफेवर आणि झाला आहे तयार आपला हा पोह्याचा बेस्ट नाश्ता. एकदम मस्त लागतो खायला. बघा झालेला आहे. आता व्यवस्थित मिक्स केलेला आहे, पूर्ण मसाल्याची कोटिंग लागले, पॅक झाला आहे मसाला. सगळ्या आपल्या जे रोल आहेत पोह्याचे त्याला मसाला, हळद, मीठ, सगळे राई वगैरे पॅक झालेलं आहे. आणि आता आपण याला गरमागरम काढून घेऊया. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळून. हा बघा आपला हा नाश्ता बघा किती छान झाला आहे का ना, एकदम मस्त स्पंची लुसलुशीत झालेला आहे. बस हे असं हलकाच हात वापरायचा, नाही तर इतकी सगळी मेहनत वायाला जाऊ शकते. गरमागरम प्लेटमध्ये काढून घ्यायचं. लहान मुलासाठी इतका भारी नाश्ता आहे हा. तुम्ही नाश्ता त्यांना एकदा करून बघा आणि देऊन बघा, आवडीने खातील. ताट फिनिश होईल, इतका छान लागतो. आणि हा नाश्ता ना अगदी तुम्हाला ढोकळ्यासारखा लागतो, इडली डोशासारखा सुद्धा तुम्हाला याचा फ्लेवर लागेल, कारण आपण याच्यामध्ये दही वापरले आहे, रवा वापरलेला आहे. तर इकडे बघू शकता किती छान हा नाश्ता तयार झालेला आहे. कोणी पाहुणे आले, गेस्ट आले, फ्रेंड आले, त्यांच्यासाठी असं स्पेशल डिश म्हणून सुद्धा तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता, कारण पाहता क्षणी नवीन काहीतरी वाटेल आणि खायलासुद्धा भारी आहे. आणि रोज रोज आपण ते कांदे पोहे खाऊनसुद्धा येतो कंटाळा, त्यावेळेस त्याच पोह्यापासून इतका छान नाश्ता तुम्ही करू शकता. हा नाश्ता तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. रात्रीचे फक्त रोल करून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये, सकाळी फक्त एक तडका मारायचा आणि तयार नाश्ता. हे असे करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. असे पोहेचे जे रोल आहेत ना ते करून ठेवायचे कटिंग वगैरे. बस कधी मन झालं की नुसता तडका मारायचा आणि खायचा, काही खराब होत नाही, 2-4 दिवस आरामात राहतात. बघा मस्त झालाय का नाही. आता याला ना खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सांबारबरोबर याची चव इतकी भारी वाटते ना, पण मी सध्या केचपसोबत खाऊन बघते.
तर इतका हा नाश्ता मी खरं सांगते इतका भारी वाटला मला खाताना. इतका जो चटपटीत स्पायसीपणा मला जाणवला आणि इतका नरम सॉफ्ट वाटतो आहे, आतमध्ये तोंडामध्ये मेल्ट होतो आहे, स्पंची झालेला आहे. नक्की करून बघा, पाहू शकता तुम्ही मस्त झालेला आहे. खूप आवडीने खाताना इडली डोशाना खरं सांगते तुम्ही अन्न आणि खाणं विसरून जाताल. हा इतका छान लागतो. लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, काही सुचलं नाही तर हे नाश्ता देऊ शकता म्हणजे टिफिन म्हणून. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा करून बघा आणि खाऊन बघा आणि मग तुम्ही स्वतः तारीफ करताना इतका भारी लागतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.